भारतातील आज सर्वात काळा दिवस, प्रत्येक भारतीयाला उद्ध्वस्त करणारा दिवस, सर्वसामान्य माणसाचं कंबरड मोडणारा दिवस. आजचा दिवस म्हणजे शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना देशधडीला लावणारा दिवस. आजचा दिवस म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या माता भगिनींना, लाडक्या बहिणींना खरं तर अत्यंत वाईट काळ आणणारा दिवस. एवढंच काय, आजचा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीयाला रांगेत उभं राहून मृत्यूच्या खायामध्ये लोटणारा दिवस. आजचा दिवस म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारा दिवस. आजचा दिवस म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःच आहे नाही ते गमवायला लावणारा दिवस. आजचा दिवस म्हणजे काळा दिवस. आजचा दिवस म्हणजे सरकारने तुमच्या माझ्या मानगुटीवर लादलेली नोटबंदीचा दिवस. आजचा दिवस म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारा दिवस. आजचा दिवस म्हणजे तुम्हाला, आम्हाला, सर्वसामान्य माणसाला आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या माता भगिनींना सुद्धा जवळचं सगळं सरकारच्या घशात घालण्याचा दिवस. आजचा दिवस परत आयुष्यात कधीही न आला पाहिजे असा दिवस. मित्रांनो, आजच्या दिवसाचं किती कौतुक सांगावं, आजच्या दिवसाचे किती गोडवे गावेत का आजच्या दिवसाबद्दल सरकारला, त्यांच्या भूमिकेला किंवा त्यांच्या घाणेरड्या त्या घोषणेला करावा तेवढा निषेध कमी आहे, याबद्दल चर्चा करायचे. सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक भारतीयाला वाटलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनसामान्यांना वाटलं पाहिजे, होय माझी लूट झाली, होय माझ्या डब्यात जपून ठेवलेले पैसे अचानक सुरक्षित असलेले पैसे चोराच्या हातात दिले. होय, आजचा दिवस हा खरंच काळाकुट्ट दिवस आहे आणि याच विषयावर चर्चा करायचे. म्हणून आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा आणि इथं तुम्हाला जाहिरात दिसेल, त्याला प्रेस करा. प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात महिला भगिनी असतात. पुरुष त्यांचे पैसे बँकेत ठेवतील किंवा अजून कुठं ते सेफ मध्ये ठेवतील, पण आमच्या महिला भगिनी प्रत्येक कुटुंबातली, ती कुठल्याही गावातली असू द्या, कुठल्याही शहरातली असू द्या, ती सर्वसामान्य असू द्या, ती कुठल्याही घरातली असू द्या, तिनं तिच्या कुटुंबात जो काही खर्च होतो त्याच्यातून सुद्धा 2-2 रुपये वाचवून तिनं साखरेच्या शेजारच्या डब्यामध्ये ठेवलेले असतात, तिनं डाळीच्या डब्यामध्ये ठेवलेले असतात, तिनं तांदळाच्या किंवा एखाद्या जुन्या अशा पेटीमध्ये डब्यामध्ये ठेवलेले असतात. ते पैसे उद्या कशाला तरी कामाला येते. हे जे पैसे ती सेव्ह करून ठेवते, ती तिच्या पोटाला, तिला हवं नको ती काहीच पाहत नाही. ती माता भगिनी, ती महिला भगिनी तिच्याकडे असणारे ते पैसे ती एक स्वतःची रिझर्व्ह बँक म्हणून ठेवते. मग ती कधी 500ची नोट असते, ती कधी 1000ची नोट असते. आणि तुम्हाला चांगलं आठवत असेल, 8 नोव्हेंबर 2016 रोजी या भारतामध्ये एक काळा निर्णय घेण्यात आला आणि तो काळा निर्णय या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी अत्यंत वाईट दिवस होता. तो दिवस परत कधीही कुणाच्या आयुष्यात 8 नोव्हेंबर 2016 रोजी तो काळा दिवस इथल्या छोट्या हातावर पोट असणाऱ्या माणसाचं, छोटे मोठे उद्योग असणाऱ्या माणसाचं, काहीतरी काबाड कष्ट करणाऱ्या माणसाचं किंवा सर्वसामान्य महिला भगिनींचं आर्थिक गणित उद्ध्वस्त करणारा, छोट्या मोठ्या उद्योगातून त्याला उद्ध्वस्त करून टाकणारा किंवा सर्वसामान्य माणसाचं कंबरड मोडणारा निर्णय म्हणजे नोटबंदी. तो याच 8 नोव्हेंबर, आजपासून थेट 8 वर्षापूर्वी त्या ठिकाणी हा दिवस उजडला. हा दिवस काय चांगला मेसेज घेऊन आला नव्हता. हा दिवस तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आणणारा नव्हता. माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी तत्कालीन
महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी साहेब यांच्याशी काहीतरी हिचगुज केली आणि तिथून बाहेर पडले आणि थेट संध्याकाळच्या 7-8च्या दरम्यानमध्ये डायरेक्ट त्यांनी नोटबंदी जाहीर केली आणि त्यांनी स्पष्ट जाहीर सांगितलं, आजपासून संध्याकाळी ठीक 8 वाजल्यापासून आपल्या देशातील 500च्या आणि 1000च्या नोटा पूर्णतः बंद झालेल्या आहेत, बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यांनी तमाम भारतीयांना एकदम जोर का झटका दिला. म्हणजे छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ. म्हणून ज्याने ज्याने महाराष्ट्रातल्या लोकांनी मतदान केलं, देशातल्या लोकांनी मोदींच्या भाषणाला, बोलबच्चनला मतदान केलं, त्या सगळ्यांच्या आयुष्यात 8 नोव्हेंबर काळा दिवस आणून टाकला. नोटबंदी केल्यामुळं बरेच संसार उद्ध्वस्त झाले, बरेच संसार अक्षरशः कर्जबाजारी झाले आणि बरेच होतं नव्हतं झालं. 500च्या नोटा बदलल्या गेल्या, बंद केल्या गेल्या, 1000ची नोटा बंद केल्या, बदलल्या गेल्या. त्यांनी एकच जाहीर केलं की 500 किंवा 1000 ह्या ज्या नोटा आहेत या बाजारामध्ये डुप्लिकेट स्वरूपातल्या आहेत आणि ही जी करन्सी आहे दर 10 वर्षांनी किंवा त्यांचा जो काही एक टाइम लिमिट त्यांनी दिलेला आहे त्यानुसार बदलला गेला पाहिजे. परंतु पूर्वीच्या सरकारने लवकर नोटबंदी केलेली नव्हती, म्हणून अशा पद्धतीनं करतो आहे असं त्यांनी जाहीर केलं. आता सुद्धा तुम्हाला 2000ची नोट बाजारात दिसत नाही, ती टप्प्याटप्प्याने बरोबर त्यांनी चलनातून गायब करून टाकली. हे मी 8 नोव्हेंबर 2024 रोजीच कथन करतोय. परंतु त्याच्या अगोदर त्यांनी 500च्या आणि 1000च्या नोटांचं डुप्लिकेशन होत आहे म्हणून बंद केल्या. पण मला सांगावं, त्याच्यानंतर बरोबर 6-7-8 महिन्यांनीच बातमी प्रसिद्ध झाली. तुम्ही माध्यमांवर पाहिली असेल, मी सुद्धा त्याच्यावर एक मोठी व्हिडिओ केलेली होती. त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं रिझर्व्ह बँकेने, आणि त्याच्यावर काही माध्यमांनी बातमी केली होती. तर नवीन नोटा आल्यानंतर म्हणजे जुन्या नोटा ह्या डुप्लिकेशन जास्त होतं म्हणून नवीन नोटा बाजारामध्ये आल्या, परंतु नवीन नोटामध्ये बारकीची पै असं आहे, याचे वैशिष्ट्य असे आहेत, वेगळ्या वेगळ्या वल्गना करण्यात आल्या. मग 100ची आली नवीन नोट, 200ची आली, मग त्यांनी 500ची सुद्धा नोट आणली आणि मग 1000ची बंद करून 500 नंतर थेट 2000ची नोट मार्केटमध्ये आली. छपाई झाली, परंतु नवीन नोटा आल्यानंतर थेट नवीन नोटांच्या 7-8 महिन्यामध्ये, वर्ष धरू आपण, या देशामध्ये परत चलनी नोटामध्ये परत डुप्लिकेट नोटा येऊ लागल्या. सरकार परत तोंडघशी पडलं आणि ज्यावेळेस आकडेवारी शोधण्यात आली त्यावेळेस या देशाचे जे शत्रू आहेत, देशद्रोही आहेत, ज्यांनी डुप्लिकेट नोटा बनवल्या, याचा अर्थ आमच्या भारतीय करन्सीमध्ये त्यांनी फ्रॉड त्या ठिकाणी केला. हे साहजिक आहे. जे जे डुप्लिकेट असतात किंवा जे जे गद्दार, वाईट, घाणेरडे असतात ते या देशाचे शत्रू समजले पाहिजेत. तशाच पद्धतीनं 500च्या किंवा 2000च्या किंवा 100च्या सगळ्या नोटा नंतर परत डुप्लिकेट आल्या आणि कमीत कमी 60%, 70% इतक्या प्रमाणात 104% नोटा डुप्लिकेट मार्केटमध्ये आले, असं तत्कालीन त्यावेळेस रिझर्व्ह बँकेने किंवा त्यांच्या संबंधित व्यक्तींनी जाहीर केला आणि तो डेटा घेऊन मग माध्यमांनी बातम्या लावल्या. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, या देशाला जे जे फसवतात ते नोटबंदीची किंवा नोट बदलीची अजिबात वाट पाहत नाहीत. विकृत आहेत, विकृती आहे आणि विकृतीने आमचा देश पोखरून टाकलाय. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकारचा किंवा माननीय मोदींचा उद्देश नोटा बदलण्याचा होता का सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचा होता, हे त्यांना माहिती आहे. परंतु त्यांच्या ह्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळं, काय 2-4 दिवसाची सुद्धा वेळ दिलेली नाही, त्यांनी डायरेक्ट माध्यमांसमोर आले आणि देशात
एका सेकंदात नोटबंदी करून टाकली. पण ज्यावेळेस चलनात नवीन नोटा आल्या होत्या त्यावेळेस ह्यांचेच जे कार्यकर्ते किंवा चेले चपाटे असतील गाव गल्लीतले, हजारो कोटी रुपये बऱ्याच लोकांनी लगेच त्यांचे जुन्याचं नवी केलं, करन्सी बदलली. आता त्यावेळेस एक संधी देण्यात आलेली होती. ज्यांच्याकडे ज्या ज्या नोटा असतील त्यांनी ते आणून बँकेत भरायच्या आणि तेवढी रक्कम घेऊन जायची. पण जे लाखो करोडो ज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे, आता दुसरा मुद्दा त्याच्यातला महत्वाचा होता, डुप्लिकेट नोटांचा तसा ब्लॅक मनीचा सुद्धा होता. या देशामध्ये ब्लॅक करन्सी भरपूर प्रमाणात आहे असं सरकारला वाटत होतं, म्हणून सरकारने हे केलं. आता जेवढे या देशाच्या कानाकोपऱ्यातील जे काही उद्योगपती असतील, व्यावसायिक असतील, धनदांडगे असतील, ह्यांच्याकडे 100% कष्टाचा पैसा किंवा व्हाईट मनीच असेल असं अजिबात नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, सगळ्यांकडे झाडून हा ब्लॅकचा पैसा असतोच. ते कधीच म्हणू शकत नाही होय माझ्याकडे व्हाईट मनी आहे. असे सगळे पैसे सरकारला बँकेत आणून जप्त करून त्याच्या मागे भुंगे लावायचे होते. पण या सगळ्या गोंधळामध्ये सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करून टाकण्यात आलं. हे कधीही विसरता येणार नाही. आणि हाच मोठा म्हणजे त्रास या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेवर झाला. ब्लॅक मनी जेवढा भारतात आहे असं सांगण्यात आलं होतं की तो परदेशात सुद्धा आहे. आणि मोदीजी परदेशात असणारा सगळा काळा पैसा हे भारतात आणणार. ते तर सोडा, ते तर झालंच नाही, परंतु भारताला चुना लावून बरेच उद्योगपती सरकारच्या आशीर्वादानं जे परदेशात पळून गेले आणि त्यांच्याकडे हजारो करोडो लाख कोटी पैसे असताना सुद्धा त्यांचं कोणीही वाकडं करू शकलं नाही. उलट त्यांना ह्या 7-8-10 वर्षात वापस आणायचं सोडा, त्यांच्याबद्दल तशी वापस आणण्याची कृती कार्यक्रम कारवाई सुद्धा झालेली नाही. फक्त तात्पुरत्या तकलादू बातम्या हे होतात. शेवटी फंडिंग तिकडून पण मिळणार आहे आणि शेवटी फंडिंग इथून पण मिळणार आहे हे ज्यांना ज्यांना माहित होतं ते फक्त सगळे हे यांचा तमाशा पाहत होते. पण मित्रांनो, या आजच्या काळ्या दिवसामुळं, या नोटबंदीमुळं धनदांडग्यांचा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतोय, याच्याबद्दल दुःख वाटायचं काही कारण नाही. पण सर्वसामान्याकडे असणारा पैसा विनाकारण तो दहशतीच्या नावाखाली, धमकावण्याच्या नावाखाली, समजा तो सुरक्षित त्या ठिकाणी होता, तो सुरक्षित असणारा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून त्यांनी स्वतंत्र त्याचं रक्षण केलेलं, तो पैसा बाहेर आडून नंतरचे 4-6 महिने अत्यंत वाईट अवस्थेत गेले. ज्यावेळेस अचानक नोटबंदी केली आणि लोक नवीन जुन्याच्या भानगडीत, ज्यांना बँकेतून पैसे काढायचे होते, एटीएमच्या रांगेत थांबून देशभक्तीचे ह्या संघटनेने किंवा अंधभक्तांनी जे काही म्हणजे मायाजाल बहे केलं, अंधभक्त स्वतः रांगेत थांबून भारत माता की जयचा नारा देत आम्ही कसे देशभक्त आहोत हे दाखवण्याच्या घाईमध्ये अक्षरशः रांगेत उभे राहून तरपडले आणि काही जण स्वतःच्या प्राणाला सुद्धा मुकले. इतकी वाईट अवस्था एका 8 नोव्हेंबर 2016च्या घटनेमुळे झालेली आहे. म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून, सर्वसामान्य म्हणून आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मी आजच्या घटनेचा आणि त्या सरकारचा आणि नेत्याचा, जो इथल्या जनतेच्या हिताचा नसून तो दुर्दैवी निर्णय होता असं मानेल. आणि आजच्या या नोटबंदीचा आणि लोकांवर लादलेल्या आर्थिक संकटाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. आपलं हे संतोष शिंदे ऑफिशियल हे महत्वाचं लाडकं तुमचं YouTube चॅनल महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगभरात सगळीकडे पाहिलं जातं. त्या सगळ्यांना परत एकदा आपल्याला जोडायचं म्हणून सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.